राज्यभरात कर्जमाफी करता 25,000 केंद्र सुरू करणार मुख्यमंत्री। आरसीटीच्या शेतीपत्रिका मासिकाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा। आणि कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कृषी विज्ञान केंद्राचे योगदान महत्त्वपूर्ण, डॉक्टर ए.के. सिंग। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या अंतर्गत ऑनलाईन फॉर्म स्वीकारण्याकरिता राज्यभरात 25,000 केंद्रे सुरू केली आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबईत सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते बातमीदारांशी बोलत होते। ही फक्त घोषणेची योजना नसून याच अधिवेशनात कर्जमाफी योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये भरीव तरतूद करणार असल्याचंही त्यांनी यापुढे सांगितलं। ही प्रक्रिया लवकरच सुरू होत असून त्याकरता बायोमेट्रिक पद्धतीचा आधार घेण्यात येईल। राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स म्हणजेच आरसीएफच्या शेतीपत्रिका या कृषीविषयक मासिकाचा सुवर्ण महोत्सव नुकताच मुंबईत साजरा झाला। या कार्यक्रमात वयोवृद्ध शेतकरी निळकंठ भांडारकर, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर नाफडे आणि शेतीपत्रिका मासिकाचे माजी संपादक सुभाष हांडे देशमुख यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला आरसीएफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश वॉरियर, कार्यकारी संचालक शिरीष भोगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शेतीपत्रिका मासिकाचं महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि गोवा राज्यातल्या सुमारे 60,000 मराठी भाषिकांना विनामूल्य वितरण केलं जातं। या मासिकाचं यंदाचं 50वं वर्ष आहे। कृषीविषयी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं 1967 पासून ट्रॉम्बे पत्रिका या नावानं हे मासिक प्रसिद्ध होत असे। आता हे मासिक शेतीपत्रिका या नावानं प्रसिद्ध होतंय। कृषी क्षेत्राच्या कौशल्य विकासात कृषी विज्ञान केंद्रांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर ए.के. सिंग यांनी सांगितलं। नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांच्या विभागीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेचं उद्घाटन सिंग यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। कृषी विज्ञान केंद्रांनी कृषी संलग्न शासकीय विभागांशी समन्वय साधून कृषी आराखडा अंमलात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही डॉक्टर सिंग म्हणाले। कृषी विज्ञान केंद्रांच्या सहकार्यानं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून निरनिराळे प्रयोग केल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या माध्यमातून आत्महत्या कमी होतील, असं इम्फाळच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे डॉक्टर एस.एन. पुरी यांनी सांगितलं। मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई. वायुनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। बाजरी 1675 1225, चणा डाळ 8500 8500, गहू 1800 1600, भेंडी 2000 1500, वांगी 2000 1500, फ्लॉवर 600 400, डाळिंब 3500 2500, चिकू 1800, लिंबू 1200 आणि 800। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। कोकणात बहुतांश ठिकाणी,
मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना इशारा देण्यात येत आहे की कोकणात पुढील 2 दिवस व मध्य महाराष्ट्रात पुढील 1 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी कोकणात भातावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी 25% प्रवाही क्विनॉलफॉस 40 मिलीलीटर किंवा ट्रायझोफॉस 40% प्रवाही 13 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारावे. मध्य महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात भात, नागली व वरई पिकातून जास्तीचे पाणी काढून टाकावे. या पिकांची पुनर्लागवड सुरू ठेवावी व भात खाचरात 2 ते 3 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. पुनर्लागवड केलेल्या भात पिकात 3 ते 4 दिवसांनी युरिया DAP गोळ्या 70 किलो प्रति एकर या प्रमाणात वापरून अन्नद्रव्याचे नुकसान टाळावे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग इत्यादी खरीप पिकांच्या सुधारित वाणांची पेरणी सुरू ठेवावी. खुरसणी पिकाचीही पेरणी सुरू ठेवावी. मराठवाडा विभागात सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, सोयाबीन अधिक तूर 4:2 या प्रमाणात, बाजरी अधिक तूर 3:3 या प्रमाणात, एरंडी, कारळे आणि तीळ या पिकांची पेरणी 31 जुलैपर्यंत. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30 किमान 27, पुणे 26 आणि 22, नागपूर 31 आणि 24, औरंगाबाद 28 आणि 21, सोलापूर 32 आणि 21, नाशिक 26 आणि 22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.